नमस्कार, मी रसिका तुळजापूरकर, वय वर्ष 23. मी पुण्यात राहते. मागच्या 2-2.5 वर्षांपासून मी प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून व्हॉइस ओव्हर क्षेत्रात काम करतेय. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम मधून मी माझं मास्टर्स पूर्ण केलंय. नावासारखीच रसिक, कलाप्रेमी आणि कलासक्त मुलगी आहे मी. वेगवेगळ्या कलांचा आनंद घेत भरभरून आयुष्य जगते. आतापर्यंत मी काव्यवाचन, नाट्य, अभिवाचन अशा विविध कलाकृतींच्या माध्यमातून माझ्यातल्या कलाकाराला आजमावून पाहिलंय आणि आता मी कलाक्षेत्रात उंच उडण्याची स्वप्न बघतीये. मटाप्रस्तुत श्रावण क्वीन ही स्पर्धा माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्या पंखात बळ भरणारी असेल अशी खात्री मला वाटते आणि म्हणूनच मी या स्पर्धेत सहभागी होतीये. धन्यवाद. कालच्या कीर्तनात का नाही बुवांनी एक गोष्ट सांगितली. बुवा म्हणले विठ्ठलाच्या हातात काठी आहे, अंगावर घोंगडी आहे आणि त्याच्या छातीवर भृगु ऋषीच्या पावलाचा ठसा आहे. विठ्ठल कलियुगातला विष्णू, त्याची बायको राधा, तिचं हितलं नाव राई. राई आली आणि रुक्मिणी रुसून गेली आणि म्हणून त्यांची मंदिरं अशी येगळी आहेत. काही जण म्हणतात मल्हारी देवाचा मांडलिक बनून विठुराया माळशिरसला राहत होता. त्याची सगळ्या जनतेवर माया बापासारखी. एकदा का नाही त्याचा भक्त मळीराया 500 माणसांना घेऊन त्याला भेटायला निघाला. विठुरायानं आपल्या वाड्यात आपल्या बायकोकडं म्हणजे पदुबाईकडे तसा सांगावा धाडला. 500 माणसांचा स्वयंपाक करायचा. एक नाही, दोन नाही, 500. आणि पदुबाई कावली की तिची कुरकुर कुरकुर ह्या मळीरायाच्या कानावर आली. त्याला वाटलं आपल्या आईला आपल्यामुळे कष्ट नको, तसा माग फिरला अर्ध्या वाटेत न. पण हे जेव्हा विठुरायाला कळलं का नाही तेव्हा विठुराया कावला. त्यानं आपल्या बायकोला शाप दिला. त्याला वाटलं आपल्या लेकराचंच आपल्या बायकोला वजं व्हायला लागलं. काय राहतंय आता, आपला संसार हारला. त्यानं पदुबाईला शाप दिला. दुसऱ्या दिवशी पाणी भरायला गेल्यावर पदुबाईची घागर बुडून ती येडी व्हाई. तिला कुणी आसरा देणार नाही, ती एकटी मरल.